श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 13. श्री गुरूंचे आईला उत्तर. आई, तुझ्या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी मीच तुला एक प्रश्न विचारतो. जरूर विचार. चारही आश्रम मी आचरावे असे तुझे मत आहे, पण मी किती वर्ष जगणार आहे हे तुला निश्चित सांगू शकशील का? नरहरी, ते मी तुला कसे सांगू? पुढल्या क्षणी काय होईल हे सांगणे कठीण आहे. आई, मी सुद्धा तेच म्हणतो. आयुष्याचा भरवसा नसतो. देह म्हणजे क्षणभंगुर शरीर हे अनित्य आहे. ते कधी कोसळून पडेल याचा नेम नाही. ऐहिक वैभव न टिकणारे नसते. मृत्यू हा नित्य नजीकच उभा असतो. म्हणूनच माणसाने नेहमी क्षणाक्षणाला पुण्य संग्रह करावा असे माझे मत आहे. चारी आश्रम जगून संन्यास घेणे हे जो चिरंजीव असेल त्याला योग्य आहे. पण मी चिरंजीव आहे हे तुला माहित नाही आणि मला सुद्धा माहित नाही. म्हणूनच उद्याचे काम आज करावे, दुपारचे सकाळी करावे, कारण मृत्यू हा नेहमी जवळच टपलेला आहे असे देखील धर्मशास्त्र सांगते. आई, म्हणून धर्माचरण पुढे करेन. आधी भोग भोगून घेतो असे म्हणणाऱ्यांची कशी दिशाभूल होते हे लक्षात घे. सूर्याच्या गतीप्रमाणे आयुष्य हे फार झपाट्याने पळापळाने कमी कमी होत असते. झाडावर लोंबणारे पिकलेले पान केव्हाही पडू शकते. तसेच आपले हे शरीर केव्हा मृत्युमुखी पडेल हे सांगता येणार नाही. नद्यांचे पाणी समुद्राला जाऊन मिळते, ते उगमाकडे कधीही पुन्हा परत येत नाही. तसे आयुष्य परत येत नाही. आयुष्यातले गेलेले क्षण परत येत नाही. म्हणून माणसाने ज्या दिवशी पुण्यकर्म हातून घडले नाही तो दिवस वाया गेला असे मानले पाहिजे. जशी सुसरी माणसाला खाते तशी वार्धक्य म्हातारपण माणसाला खायला तयार असतेच. संसार हा स्वप्नांसारखा आहे. मोगऱ्याचे फूल जसे लवकर कोमसते तसे आपला देह हा कधी गळून पडेल हे सांगता येणार नाही. वीज क्षणभर चमकावी तसा जीवतीचा ठेवा क्षणभर चमकून जातो. आई, माझ्या मनात ललना, पुत्र, पौत्र, धन, संपत्ती याविषयीची अजिबात ओढ नाही. माझ्या जीवतीचा मला भरवसा नाही. अंतिम सुखाच्या दृष्टीने इतर सर्व गोष्टी तितक्याच अश्वास्त आहे अशी माझ्या मनाची खात्री झाली आहे. ज्या क्षणी खरे वैराग्य निर्माण होईल त्या क्षणी संन्यास घ्यावा. आयु मर्यादेची संन्यास दीक्षा घेण्याला अट नाही असे ऋषींनी सांगितलेले आहे. माणसाने योग्य वाटेल त्याचा स्वीकार करावा. ब्रह्मचार्य आश्रमातून संन्यासाश्रमाकडे जाण्याचा माझा निश्चय ठरला आहे. आई, मला संसार सुखाची गोडी नाही. मला त्याचे आकर्षण नाही. आत्मानंद मिळवण्याच्या माझ्या प्रयत्नात तू मला आशीर्वाद देशील नाही? तू मला आता नाही ना थांबवणार? बाळ, तुझे म्हणणे मला पटते, पण तू जाणार म्हणतोस. कुळदीपक पुत्रराया, जोपर्यंत आमच्या मनाला दुसरा विरंगुळा नाही तोपर्यंत तरी तू जाऊ नकोस. माझी तशी इच्छा आहे. तू गेल्यावर तुझ्या या आईचं जीवन भकास होईल. पुढे 4 पुत्र होतील असे तू म्हणालास, परंतु पुढचे कोणी बघितले आहे? तेव्हा मला आणखी 1 पुत्र होईपर्यंत तरी तू आमच्या घरी राहून आम्हाला तुझा सहवास लाभू दे असे तुझ्या जवळ माझे मागणे आहे, प्रार्थना आहे. तू आम्हाला कुलदैवतच आहे. आई, एकच काय 2 पुत्र होईपर्यंत मी तुझ्याकडे राहण्याचे आश्वासन देतो. त्यानंतर मात्र तुला संतोषीने मला निरोप द्यावाच लागणार.
मग मात्र मी थांबणार नाही. अशाच पद्धतीने श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 13 इथे समाप्त होत आहे. परत भेटूया पुढच्या अध्यायात. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.